हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. तर आज आपण बनवणार आहे ब्रेडची रेसिपी. खूप फ्लफी आणि सॉफ्ट होतात हे ब्रेड. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिले आपल्याला 1 टेबलस्पून शुगर घ्यायची आहे. यात आपल्याला 160 ml वॉर्म मिल्क घ्यायचं आहे. साखर आणि मिल्क छान मिक्स करून घ्यायचं. नंतर यात हाफ अँड 1/4 टीस्पून आपल्याला ड्राय ईस्ट घ्यायचं आहे आणि सगळं मिक्स करून छान 10 मिनिट्ससाठी रेस्ट करायला ठेवायचं. नंतर आपण 1 एग घ्यायचं आहे. ते छान बीट करून घ्यायचं. तर 10 मिनटं झालेली आहेत ईस्ट टाकून आणि तुम्ही बघू शकता आपलं ईस्ट फुललेलं आहे. तर आता यात आपल्याला बीट केलेलं अंडं टाकायचं आहे. पूर्ण नाही टाकायचं, 1 टेबलस्पून आपल्याला बाजूला काढून ठेवायचं आहे. तर मी 1 टेबलस्पून अंडं बाजूला काढून घेतलेलं आहे. आता आपण हे दूध आणि अंड्याचं मिक्सचर छान मिक्स करून घ्यायचं. यात आता आपल्याला हाफ टीस्पून सॉल्ट टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं. नंतर यात 1½ कप अँड 1/4 कप असं आपल्याला मैदा टाकून घ्यायचं आहे आणि छान मैदा चाळून घ्यायचा. मैदा नेहमी चाळून टाकायचा आहे. मैदा चाळून झाल्यानंतर आपण हे छान हलक्या हाताने सगळं मिक्स करून घ्यायचं. सगळं मिक्स झाल्यानंतर आपण पाहिजे तर हाताने हा डो 5 ते 7 मिनटं नीड करू शकता. आणि माझ्याकडे आता ब्लेंडर आहे, तर मी हे ब्लेंडरने 5 मिनिट्सपर्यंत ब्लेंड करते आणि तर हे ब्लेंडरने मी छान मिक्स करून घेते. एकदा ब्लेंडरने मिक्स झाल्यानंतर हाताने मी 2 to 3 मिनिट्स मळून घेणार आहे. तर डो आपल्याला जर थोडा पातळ वाटत असेल तर तुम्ही 1 ते 2 टेबलस्पून मैदा टाकून छान मिक्स करू शकता. नंतर यात आपल्याला 50 ग्रॅम किंवा 1 टेबलस्पून बटर किंवा ऑइल टाकायचं आहे. मी दोन्ही टाकलेले आहे, हाफ टीस्पून. तर हे छान मी मिक्स करून घेते आणि मिक्स झाल्यानंतर मी 2 ते 3 मिनटं हाताने मळून घेणार आहे. तर खूप छान मळली गेलेली आहे. तुम्ही बघू शकता खूप पातळ होते आहे. तर ग्लुटेन फॉर्म झालेला आहे. तर याच्याने आपलं ब्रेड छान फ्लफी आणि सॉफ्ट तयार होईल. तर आता आपला डो छान मळून झालेला आहे. आता मी एका बोलमध्ये हे तेल लावून ठेवून देणार आहे 40 मिनिट्ससाठी वॉर्म प्लेसमध्ये. तर 40 मिनिट्स झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता आपला डो छान रेस झालेला आहे. तर याच्यावर थोडंसं मैदा टाकून आपण त्याचं एअर काढून घ्यायचं. जसं मी व्हिडिओत दाखवलं आहे तसं पंच करून आपण एअर काढून घ्यायचं आणि परत 1-2 मिनटासाठी मळून घ्यायचं आहे. तर माझं हा 2 मिनटं मळून झालेला आहे. आता मी याचे पार्ट्स करून घेते आहे. तुम्हाला जसे पाहिजे, तुम्हाला छोटं मोठं जसं पाहिजे तसे तुम्ही करू शकता. मी इथे 9 पार्ट्स करून घेते आहे. तर 9 पार्ट्स करून झाल्यानंतर तुम्ही मी व्हिडिओत दाखवलं आहे तसं रेसिपी फॉलो करा. तर मी आता हे गोळे बनवून ठेवलेले आहे आणि आता हे 10 मिनिट्ससाठी मी रेस्ट करायला ठेवते आहे. तर 10 मिनटं झालेले आहे. आता व्हिडिओत जसं दाखवलं आहे तसं तुम्ही प्रोसेस फॉलो करा.
तर रोल केल्यानंतर आपण याला 10 मिनटासाठी कव्हर करून ठेवायचं आहे. 10 मिनटं झालेले आहे. 10 मिनटानंतर आपण जो एक बाजूला काढून ठेवला होता ते आपण यूज करायचं आहे. बीट केलेलं एग लावल्यानंतर आपण याच्यावर थोडेसे सिसम सीड्स म्हणजे तीळ टाकून घ्यायचं आहे. तर माझं सगळं तीळ सगळ्यांवर टाकून झालेली आहे. आता मी हे 180 डिग्रीवर 35 to 40 मिनिट्स ठेवणार आहे किंवा जोपर्यंत छान रेड होत नाही तोपर्यंत तुम्ही ठेवायचं आहे. तर हे छान बेक झालेले आहेत. तुम्ही बघू शकता खूप छान कलर पण आलेला आहे आणि खूप फ्लफी पण झालेले आहेत. आता थोडंसं गरम असतानाच आपल्याला याच्यावर बटर लावून घ्यायचं आहे. तर खूप छान फ्लफी आणि सॉफ्ट झालेली आहे. टेस्ट पण छान आहेत. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.